तुम्ही जर एखादा बिझनेस करत असाल, तर ती गोष्ट प्रॅक्टिकली तुम्हाला स्वतःला सुद्धा यायला हवी. कारण समजा तुमचा नोकर एक दिवस रजेवर आहे किंवा काय कारणाने तो आला नाही, तर तुमचा बिझनेस त्या दिवशी ठप्प होऊ शकतो. शिवाय तुमचं नुकसानही होऊ शकतं बिझनेसमध्ये. आणि दुसरा नोकर लगेच सापडत नसतो, कारण कोण असं रिकामं बसलेलं नसतं. तुम्ही बोलवलं आणि हजर झाले असं होत नसतं. त्यासाठी त्या दिवशी तुम्हाला स्वतःला ती गोष्ट करता आली पाहिजे. तरच तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेस व्हाल. दुसऱ्यांच्या जीवावर बिझनेस, फक्त दुसऱ्यांच्या जीवा असं चालत नसतं. बिझनेसमध्ये स्वतः जबाबदारी घ्यायला शिकलं पाहिजे. फक्त जबाबदारी देणे ही गोष्ट नसते. स्वतः जबाबदारी घेणे ही त्यामध्ये गोष्ट असते आणि ते तुम्ही शिकलं पाहिजे. बिझनेसमध्ये एक बाजू खूप महत्त्वाची असते, ती म्हणजे तुमची आवड. तुमची काम करण्याची ऊर्जा जास्त होते त्यामुळं. समजा तुम्हाला ती गोष्ट आवडते असेल आणि तुम्ही ती चांगल्या प्रकारे करूही शकत असाल, तरी तुम्ही तो बिझनेस निवडायचा. तुमच्यासाठी तो उत्तमच असेल. तुम्हाला तो सक्सेस देऊन जाईल. काही वेळेला असं होतं की तुम्हाला खूप आवडतो तो बिझनेस, परंतु तुम्हाला तो छान प्रकारे जमत नाही. तर तो बिझनेस निवडायचा नाही. कारण अशा वेळेला तुमचा त्या बिझनेसमध्ये लॉस होऊ शकतो. काही वेळेला असे असते की तुम्हाला तो बिझनेस आवडत नाही, परंतु तुम्हाला ती गोष्ट छान करायला जमते. तर तुम्ही तो बिझनेस निवडायचा, कारण अशा वेळेला तुम्हाला सक्सेस मिळू शकतो. समजा तुमचे जर शिक्षण कमी आहे आणि तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे, तर कोणती तर एक गोष्ट अशी असेलच ज्यामध्ये तुम्ही खूप छान ती गोष्ट करू शकता. अशी गोष्ट निवडायची आणि त्या फील्डमध्ये जे लोक सक्सेस आहेत त्या ठिकाणी जाऊन कामाला राहायचं. 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष जे काय असेल ते. त्यामुळे होईल काय, एक तर तुमचं मस्त छानपैकी प्रॅक्टिस होईल. नंतर तुम्हाला त्या धंद्यातला अनुभव येईल. शिवाय तुम्हाला त्यातील खाचखळगे समजतील आणि तुम्ही तिथून नंतर तुम्हाला पैसेही भेटतील. तुम्ही तिथून बाहेर पडून स्वतःचा व्यवसाय चालू करू शकाल आणि त्यामुळे तुम्हाला भविष्यात त्या धंद्यामध्ये सक्सेस मिळू शकतो. अशा प्रकारे करू शकता. जेव्हा आपण बिझनेस चालू करतो, तेव्हा आपल्या अंगात खूप साऱ्या चांगल्या सवयी असल्या पाहिजेत. त्या म्हणजे एकतर आपल्याला कोणतंही व्यसन असलं नाही पाहिजे, तरच आपला बिझनेस सक्सेस होऊ शकतो. शिवाय आपल्या अंगात आळस असला नाही पाहिजे, तरच आपला बिझनेस सक्सेस होऊ शकतो. शिवाय कोणतीही जबाबदारी घेण्याची क्षमता आपल्या अंगात असली पाहिजे. स्वतः काम करण्याची क्षमता आपल्या अंगात असली पाहिजे. आपण आराम केला नाही पाहिजे. रात्रंदिवस झटून तो बिझनेस वाढवायला शिकलं पाहिजे. तरच तुमचा बिझनेस ग्रो होईल. सुरुवातीला तुम्ही पैसे खर्च करणे किंवा मित्रांच्या टाईमपास करणे किंवा आराम करणे, या सर्व गोष्टी तुम्ही बंद केल्या पाहिजे. तरच तुमचा बिझनेस सक्सेस होऊ शकतो. सुरुवातीला जर तुम्ही लोन काढून बिझनेस चालू केला, तर तुमच्या बिझनेसमध्ये तुमची खूप फरफट होईल. कारण लोन फेडण्यातच तुमचे भांडवल खर्च होईल व व्याज भरण्यात तुमचा फायदा खर्च होईल आणि भांडवल सारखे सारखे पैसे काढल्यामुळे भांडवल कमी झाल्यामुळे तुमचं दुकानही बंद पडू शकतं आणि ते परत उभा करायला परत लोन काढावं लागतं, परत ते फेडावं लागतं आणि अशा प्रकारे तुम्ही ते लोनमध्येच गुंतून राहता आणि दुकानची प्रगती होत नाही. त्यासाठी जर तुमच्याकडे पैसे नसतील, तर वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष दुसरीकडे कामाला राहायचं. तो पगार साठवायचा, एक छोटासा धंदा चालू करायचा, परंतु स्वतःच्या पैशाने करायचा. तर तुम्ही सक्सेस व्हाल. व्यवसायामध्ये नफा व तोटा पाहण्याची खूप गरज असते. कारण ते गणित जर तुम्हाला कळले नाही, तर तुमचा व्यवसाय बंद पडू शकतो.
किती रुपयाचा माल आणला, किती रुपये फायदा झाला, किती रुपये तोटा झाला, हे सर्व गणित तुम्हाला समजणं खूप गरजेचं असतं. आणि जेव्हा तुम्हाला समजतं की आपल्या धंद्यात आपल्याला फायदा झालेला आहे, तेव्हा तुम्ही खूप खुश होऊन अजून व्यवसाय वाढवू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही गल्ल्यावर एखादा व्यक्ती बसवता, तेव्हा तुम्हाला त्याही गोष्टीची काळजी घेतली गेली पाहिजे की आपले पैसे गायब तर होत नाहीत ना गल्ल्यातून. जर तसे झाले तर तुमचा व्यवसाय बंद पडण्यासाठी खूप वेळ लागणार नाही. तर तुम्ही त्याही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि आपला व्यवसाय अशा तऱ्हेने वाढवला पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.